वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी हगवणे बंधूंनी शस्त्र परवान्यासाठी खोटं शपथपत्र दिलेलं आहे। सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवाना देताना खोटं शपथपत्र दिल्याचं उघड झालंय। खोटा भाडे करार करून परवाना मिळवल्याचं आता निष्पन्न होत आहे। या सगळ्या प्रकरणी अधिक तपास सुरू झालेला आहे। कायमस्वरूपी घर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असताना ग्रामीण पोलिसांनी परवाने नाकारल्यानंतर सुपेकर हे पुण्यात अतिआयुक्त असताना भाडे करारावर पुण्यात राहत असल्याचं दाखवून परवाना मिळवला असल्याचं आता समोर आलेलं आहे। अतिरिक्त आयुक्त असताना सुपेकर हा सगळा प्रकार घडलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचे नवीन कारनामे रोज समोर येत आहेत। मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना कशा पद्धतीने मदत केलेली आहे हे सुद्धा यातून समोर येते। तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेले जालिंदर सुपेकर हे खरं तर हगवणे कुटुंबाचे नातेवाईक लागतात आणि त्यावेळी त्यांनी या दोघांना शस्त्र परवाना दिल्याचं समोर आलेलं आहे। मात्र हे देत असताना कोणत्याही कागदपत्रांची तपासणी आहे ती करण्यात आलेली नाहीये। इतकी गडगंज संपत्ती हगवणे कुटुंबाकडे असताना सुद्धा कोथरूड आणि बावधन या परिसरामध्ये त्यांनी भाड्याच्या घरामध्ये राहतोय अशा पद्धतीचा अर्ज आहे तो पोलीस स्टेशनमध्ये दिलेला होता शस्त्र परवान्यासाठी। आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना दोघांना शस्त्र परवाना दिला। कोथरूड पोलीस स्टेशन आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी हा अर्ज दिलेला होता। मात्र आता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सगळी प्रकरणं आहेत ती समोर यायला सुरुवात झाल्यानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून आता याला चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि तत्कालीन परवाना हा नेमका कोणी दिलेला आहे, कोणते कोणते कागदपत्र यामध्ये तपासले गेलेले आहेत याचा सुद्धा तपास आहे तो आता पोलिसांकडून केला जातोय। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।